M30 आता 5,81. बाजारामध्ये साखरेचे भाव वाढत चाललेले आहेत. आज साधारणपणे किरकोळ बाजारामध्ये 51 ते 52 रुपये किलोनं साखर विकली जाते आणि 47 ते 48 रुपये किलो प्रमाणे साखर कारखान्यांचे टेंडर व्हायला लागलेले आहेत. जरी साखर कारखान्यांच्याकडे साखर शिल्लक थोडी असली तरी सुद्धा या वाढलेल्या साखरेच्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराच्या स्वरूपामध्ये मिळाला पाहिजे आणि म्हणून त्याने साखर कारखान्यांनी नवीन सीझन सुरू होण्यापूर्वी किमान प्रति टन 300 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि त्या संदर्भातल्या सूचना साखर कारखान्यांना द्याव्यात अशी आजच्या बैठकीमध्ये साखर आयुक्तांना विनंती केली. त्याचबरोबर नवा सीझन तोंडावर आला तरी सुद्धा अजूनही अनेक शेतकऱ्यांची FRP थकीत आहे. आकडा 265 कोटी रुपयाचा दिसत असला तरी हा त्याच्याहून जास्त आहे, कारण साखर कारखान्यांनी आकडेवारी लपवलेली आहे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये अनेक कारखान्यामध्ये शेतकरी ठिय्या आंदोलन करून बसलेले आहेत आणि कारखानदार त्यांना दाद द्यायला तयार नाहीत. तेव्हा हा जो आकडा आहे 265 कोटीचा, हा कुठेतरी कमी दिसतो. त्याची सखोल चौकशी करावी आणि हे पैसे वसूल करण्यासाठी साखर आयुक्तांनी काय कारवाई केली हे सुद्धा आम्हाला कळालं पाहिजे. ही बाब एवढी गंभीर आहे की खुद्द राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या साखर कारखान्याची 2024-25 ची म्हणजे 2 वर्षापूर्वीची FRP थकीत आहे. साधारणपणे 9.25 कोटी रुपये थकीत आहे. मग राज्याच्या सहकार मंत्र्यावर कारवाई कोणी करायची? जर कुंपणच शेत खात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे? सहकार मंत्र्यांची नैतिक जबाबदारी होती की किमान आपल्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या साखर कारखान्याची तरी थकबाकी काही असता कामा नये. परंतु 25-26 चा जी FRP आहे त्यांनी क्लिअर केली, पण 24-25 ची FRP अजून त्यांनी थकीत ठेवलेली आहे. खर तर या संदर्भामध्ये नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलं, विधिमंडळामध्ये चर्चा व्हायला पाहिजे ती, पण दुर्दैवानं ती सुद्धा झालेली नाही. दुसरा मुद्दा, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं काटामारीवर आणि रिकव्हरी चोरीवर बोलत आलेलो आहोत. ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञान वापरायचं सातत्यानं चर्चा होते. तंत्रज्ञानाला आम्ही विरोध कधीच केलेला नाही, कारण ते चांगलीच गोष्ट आहे. जिथं मानवी चुका होतात किंवा जाणीवपूर्वक भ्रष्टाचार होतो तिथं किमान तांत्रिक बाबीचा उपयोग केला तर भ्रष्टाचारावर आळा तरी बसेल. म्हणून AI तंत्रज्ञान फक्त ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी उपयुक्त नाही, तर AI तंत्रज्ञानाचा वापर करून काटामारी आणि रिकव्हरी चोरी सुद्धा थांबली पाहिजे.